आयुष्यामध्ये कधीतरी असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात की खूप मोठे मोठे प्रॉब्लेम असतात. अशा वेळेला प्रत्येक माणसाची मनस्थिती थोडीशी ढासळली जाते. थोडासा मनामध्ये निगेटिव्ह विचार येतो आणि खूप साऱ्या गोष्टी होतात ज्यानेकडून आपली चिडचिड वाढते, आपला राग वाढतो. आणि या चिडचिड राग यामुळे आपण स्वतःला खूप स्ट्रेस करतो. साहजिकच आहे की मोठा प्रॉब्लेम आल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. पण जास्त चिंता करण्याने किंवा जास्त चिडचिड केल्याने आपले प्रश्न सॉल्व्ह होतात का? तर नाही. मी तुम्हाला सांगेन की मी अशा खूप साऱ्या गोष्टी पाहते, ऐकते आणि माझ्या आयुष्यातही काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जेणेकरून चिडचिड होणे, स्ट्रेस घेणे किंवा खूप सारे मोठमोठे प्रसंग असे पाहिलेले आहेत. त्यानंतर मला असं कळालेलं आहे की कुठलीही गोष्ट करायची असते तेव्हा आपला 100% देणं गरजेचं असतं. अति विचार करून, अति रडून किंवा अति चिडचिड करून, घरातल्यांना त्रास देऊन माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मग अशा वेळेला मला काय करायला हवं? अशा वेळेला मला थोडासा धीर धरायला हवा. अशा वेळेला धीर धरून माझ्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला सोल्युशन कसं होईल आणि ते सोल्युशन करत असताना किती वेळ लागेल आणि किती वेळ लागतो यामुळे मला किती सहनशीलता ठेवावी लागेल यावर मी जास्त काम करते. म्हणून मी तुम्हाला सांगेन की कधी आयुष्यामध्ये मोठे प्रसंग आले तर सोल्युशन असतं असं नाहीये. नाही, हा पण तुम्हाला थोडं पेशन्स ठेवावे लागतात, थोडा धीर ठेवावा लागतो, थोडी श्रद्धा ठेवावी लागते देवावर की हा छोटासा प्रॉब्लेम आहे पण नक्की हा सॉल्व्ह होईल. हा थोडा काळ जास्त आहे पण मी त्याच्यावर काम करेन. त्या प्रसंगाला किंवा त्या प्रॉब्लेममधून मला सोल्युशन कसं मिळेल, मी याच्यातून बाहेर कशी पडेन, हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे कधीही लाईफमध्ये जर खूप मोठे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला लागत असतील किंवा कधीतरी तुम्हाला मोठे प्रसंग येत असतील तर थोडंसं रडा किंवा थोडंसं चिडचिड करा, पण त्यानंतर स्वतःला समजून घ्या किंवा समजावा स्वतःला की मला या प्रॉब्लेममधून स्वतःलाच बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मला खूप सारे पेशन्स हवेत. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनवर मी स्वतः काम करेन, माझा 100% देईल आणि मग मी बघेन. आणि लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा असा विश्वास असतो आणि त्यावर तुम्ही स्वतः काम करता, स्वतःला साथ देता, देवावर विश्वास ठेवता, तेव्हा नक्कीच सगळ्या प्रॉब्लेम छोटेसे वाटतात आणि आपण त्यातून नक्की बाहेर पडतो. पटत असेल तर नक्की मला सांगा. बेस्ट ऑफ लक.